माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमाअंतर्गत आपल्या सर्वांचं आज 8 ते 12चं शिक्षक प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण ठाणे ATC कार्यालयामधून एका स्टुडिओमधून, जे की आपण मागच्या वेळी सुद्धा बघितलंय, तर स्टुडिओमधून हे सत्र या ठिकाणी होत आहेत आणि या सत्राला ATC सर सुद्धा जुळणार आहेत। तर सर्वांना हीच विनंती की पुन्हा एकदा जर आपल्या आजूबाजूचे शिक्षक जर जुळलेले नसतील किंवा कोणी चॅट बॉक्स मध्ये स्वतःचं नाव, शाळेचं नाव, PO जर पाठवलेलं नसेल तर प्लीज प्रत्येकाने स्वतःचं नाव त्या ठिकाणी पाठवा। आणि जर काही शिक्षक एकाच फोननी 2 किंवा 3 शिक्षक जर जुळलेले असतील तर अशा वेळी मेसेज मध्ये तशा पद्धतीने नमूद करून सुद्धा पाठवावे। तर सर्वांचं माझी शाळा माझा स्वाभिमान या टीमद्वारे आपल्याला या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि येणारा वर्ष हा अधिक विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती कशा पद्धतीने होईल यावर भर देताना आपण घालवूया। सोबतच विद्यार्थ्यांच्या जे काही आवश्यक गरजा आहेत त्या गरजा सुद्धा आपण पूर्ण करण्यासाठी यावर्षी प्रयत्न करूया। आणि आपली आश्रमशाळा एकंदरीत आदिवासी विभागातील एकात्मिक आदिवासी विभागाअंतर्गत येणारे जे काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेचे जे काही लर्निंग आउटकम आहे ते लर्निंग आउटकम आणखी बेस्ट आणि बेटर करण्यासाठी आपण यावर्षी प्रयत्न करूया। ज्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण वर्ष आपण या ठिकाणी राबवणार आहे, सो त्यासाठी आपण या ठिकाणी कुठेतरी हातभार लावणार। सो यस, त्यासाठी आज आपण काही अशा टॉपिक्स विषयी चर्चा करणार आहोत। चर्चा करण्याआधी थोडक्यामध्ये काही शिक्षक जर त्यांचं शाळेतील आताची सध्याची परिस्थिती काय आहे किंवा आजूबाजूची पाऊस वगैरे कशा पद्धतीचा आहे या पद्धतीने, आणि सोबतच विद्यार्थी शाळेत आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जे पूर्व नॉलेज आपण ऑलरेडी शिकवलेलं होतं किंवा काही विद्यार्थी हे 11वीतून 12वीत आलेले असतील किंवा काही विद्यार्थी 10वीतून 11वीत आलेले असतील, तर यांची आत्ताची सध्याची एक अध्यापनाची स्थिती काय आहे तर यावर थोडक्यामध्ये शेअर केलं तर आणखी बेस्ट राहील आपल्याला। कोण शेअर करेल व्हॉलेंटिअरली आपल्यापैकी कोणीही शेअर करू शकतो व्हॉलेंटिअरली, प्लीज शेअर। कोणी शेअर करणार नाही? ठाकूर सर, माझा आवाज येतोय आपल्याला? प्रमोद ठाकूर, हॅलो सर जी। सर प्रश्न समजला नाही, परत बोला ना। प्रश्न असा आहे की आत्ताची सध्याची तुमची परिस्थिती काय आहे, म्हणजे आताची आपली स्वतःची भावना काय आहे हा एक प्रश्न। त्यानंतर शाळेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, शाळेमध्ये विद्यार्थी आलेत किंवा आले नाहीत ती, आणि दुसरं जसं की 10व्या वर्गातून 11व्या वर्गात विद्यार्थी जातो किंवा 11वीतून 12व्या वर्गामध्ये विद्यार्थी ज्यावेळी जातो तर त्यावेळी विद्यार्थ्यांची जी पूर्वी दिलेलं जे काही नॉलेज होतं तर आता त्यांचं काय आहे, म्हणजे त्यांची नॉलेजची स्थिती काय आहे, त्यांना आठवणीत आहेत त्या गोष्टी किंवा नाहीत, अशा पद्धतीने थोडक्यात शेअर करायचं होतं सर। प्रश्न समजला का आपल्याला? कळाला सर। ओके, कोण शेअर करेल? हॅलो सर। जी सर नमस्कार, मी धर्मेंद्र गवळी उर्षा आश्रम शाळेतून बोलतोय। नमस्कार सर। नमस्कार सर, शाळा चालू होऊन जवळजवळ 1.5 महिना झालाय, विद्यार्थी आपल्या शाळेत आलेले आहेत आणि त्यांचं जो काही ब्रिज कोर्स द्वारे किंवा अशा पद्धतीने आम्ही मागचे रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न केला आणि सध्या पोर्शन किंवा त्यांच्या ज्या काय बौद्धिक ज्या काय त्यांच्या स्किल ऍडव्हान्स करायचे आहेत त्याच्या मागे आम्ही लागलेलो आहोत। तर ते रिस्पॉन्ड करत आहेत। ओके, आणि विद्यार्थ्यांना पूर्व नॉलेज आहे का सर आता, म्हणजे मागील वर्षी जसं आपण एखादा पाठ जर शिकवत असेल तर त्याविषयी काय विद्यार्थ्यांना नॉलेज आहे किंवा तिथं पण अडचणी जात आहेत आपल्याला आता सध्या? हो सर, चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्ड आहे, त्याच्यामुळे बरं चालेल। तर थँक्यू सो मच। पुन्हा एकदा आणखी एक प्रश्न सर्वांसाठी आहे हा, तर यावर्षी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय काय नवीन करण्याचा संकल्प केलेला आहे? मागील वर्षी आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांसोबत कृती केलेल्या असतील आणि त्या कृतीद्वारे शिकवण्यात आले, तर त्या शिकवणीद्वारे विद्यार्थ्यांना मिळालेले जे काही यश असेल म्हणजे ते आपलं यश, तर
त्या पद्धतीचं यश याही वर्षाला भेटायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आणखी बेस्ट आणि बेटर आउटकम आपल्याला त्या ठिकाणी भेटायला पाहिजेत अशी आपली इच्छा आहे. मग अशी जर इच्छा असेल तर आपण त्या ठिकाणी काही नवीन असे संकल्प केलेले आहेत का? तर आपल्यापैकी असे काही शिक्षक ज्यांनी स्वतःसाठी काही संकल्प केलेले असतील, विद्यार्थ्यांसाठी काही संकल्प केलेले असतील, शाळेच्या एकंदरीत भवितव्यासाठी काही संकल्प केले असतील तर अशा शिक्षकांना ऐकायला आवडेल. आपल्यापैकी कोणीतरी व्हॉलेंटरीली प्लीज शेअर करू शकतो. कोणीच अशा पद्धतीचा संकल्प केलेला नाही. संकल्प करण्याची गरज आहे. नक्कीच सर, संकल्प करण्याची गरज आहे. ओके, गरज आहे. मग गरज जर असेल तर आपण ज्या शिक्षकांना माहिती आहे की गरज आहे, तर गरज आहे म्हणजेच कुठंतरी संकल्प केलेला आहे हे थोडक्यामध्ये लक्षात येतो. आणि संकल्प करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतो? काय असतो संकल्प करण्यासाठी? का संकल्प करतो आपण? काहीतरी कारण असतो त्यामागे. ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. ठरवलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. ओके, मग आपण जे काही उद्दिष्ट आहेत हे कसे ठरवतो? ते ठरवण्यामागे सुद्धा काहीतरी त्याच्या मागे बेस गरजेचा आहे. तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला काय करावं लागतो? आत्मपरीक्षण म्हणा किंवा मग ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट करणे गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? जर आपण सेल्फ असेसमेंट केलंच नाही तर आपल्याला कळणारच नाही की आपण कोणत्या ठिकाणी बेटर आहोत, कोणत्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आणि ह्या गोष्टी जोपर्यंत आपण सेल्फ असेसमेंट करणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी सेल्फ अवेअर सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला स्वतःला ऍज अ टीचर सर्वात आधी काय करावं लागेल? सेल्फ असेसमेंट करून, स्वतःचं आत्मपरीक्षण करून की मी कुठल्या ठिकाणी चांगला शिकवतोय, कुठल्या ठिकाणी मला आणखी बेटर करायला पाहिजे, किंवा एखादी पद्धत जी काही आहे तर ज्या पद्धतीने आपण शिकवतोय ऍज अ टीचर म्हणून विद्यार्थ्यांना ती समजते किंवा समजत नाही हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि यामध्ये आपल्याला हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल की मी शिकवलेलं पाठ विद्यार्थ्यांना किती समजतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतील. म्हणजेच कुठेतरी आपल्याला सेल्फ अवेअर होणे गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळी सेल्फ अवेअर होऊ की आता मला काय गोष्टी करायच्या आहेत, काय गोष्टी मला करायला पाहिजेत, ह्या गोष्टी आपण ज्यावेळी लक्षात घेणार स्वतः, तर त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की ओके मला आता आपल्याकडे काय होईल, मग 1 2 3 4 अशा पद्धतीने आपल्याकडे लिस्ट येईल की मला ह्या गोष्टी वाढवायच्या आहेत, ह्या गोष्टी मला कमी करायच्या आहेत किंवा इम्प्रूव्ह करायच्या आहेत. अशा पद्धतीचं आपल्याकडे एक लिस्ट त्या पद्धती डेव्हलप होईल. मग ती जी काही लिस्ट असेल ही लिस्ट म्हणजेच काय, तर एक पद्धतीचं आपलं संकल्प असेल की मला येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या गोष्टीवर काम करायचं आहे. आणि ते काम का करायचं आहे किंवा त्याचा आउटपुट काय आहे तर हा सुद्धा आपल्याला नंतर कळतो. पण एक टेंटेटिव्ह आउटकम आपण ज्याला म्हणतो की टेंटेटिव्ह आउटकम म्हणजे असं की अंदाज, आपण अंदाज त्या ठिकाणी ठेवतो की अशा पद्धतीने एखादी कृती जर केली तर त्याचा फायदा विद्यार्थ्याला अशा पद्धतीने होऊ शकतो. तर ह्या ज्या काही सर्व गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला फर्स्ट अँड फॉरमोस्ट सेल्फ असेसमेंट करणे, स्वतःचं आत्मपरीक्षण करणे की मागील वर्षी मी काय केलेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि हे बघितल्याच्या नंतर मग आपण आपल्याकडे काय होईल तर काही गोष्टी आपण चांगल्या केलेल्या असतील, काही गोष्टींमध्ये आपण ऍज अ टीचर म्हणून सुद्धा कमी पडलेलो असेल. पडू शकतो आपण ऍज अ टीचर म्हणून सुद्धा कमी, की पडू शकत नाही? कमी पडू शकतो. किती शिक्षकांना वाटते कमी आपण पडू शकतो? आय थिंक तुमचं माईक बंद आहे म्हणजे कदाचित आपल्याला वाटते की आपण ऍज अ टीचर म्हणून कमी पडू शकत नाही. पडू शकतो ना सर? पडू शकतो. ओके,
पडू शकतो सर. येस. तर ऍज अ टीचर म्हणून सुद्धा आपण कधी कधी कमी पडू शकतो. आता कधी कधी कमी कसं पडू शकतो, कारण याच्यामध्ये एक दोन पॉइंट्स या ठिकाणी शेअर करू शकतो मी. जसं की एक असतो विद्यार्थ्यांची लर्निंग स्टाईल. आता विद्यार्थ्याची लर्निंग स्टाईल ही वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि समटाइम्स आपण एखादा पाठ जर शिकवत असेल आपण आणि तो जो काही पाठ आहे हा पाठ विद्यार्थ्याला आवडते त्या पद्धतीने जर आपण कदाचित नाही शिकवलो किंवा विद्यार्थ्याला आवडणारी जे काही लर्निंग स्टाईल आहे त्या पद्धतीने जर आपण नाही शिकवलो, आता ठीक आहे आपण नाही शिकवू शकत हा पार्ट वेगळा, पण जर नाही शिकवलं तर विद्यार्थ्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी काय आहोत, कमी आहोत. आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर अशा वेळी आपल्याला अंडरस्टँड करणे हे गरजेचं आहे की ॲज अ टीचर म्हणून आपल्याला कुठंतरी ॲज अ ऍक्टर टाईप काम करावं लागतं. आणि ऍक्टर म्हणजेच काय, तर ही नोज एव्हरीथिंग. हा प्रत्येक पद्धतीने काय करतो, त्या ठिकाणी एखादा पाठ शिकवू शकतो. प्रत्येक पद्धतीने त्याला पुढच्या व्यक्तीला समजेल अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी मांडू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या लर्निंग स्टाईल्स नुसार विद्यार्थ्याला शिकवता यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे जे काही शिक्षक असतात तेच शिक्षक आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा आठवणीत असतात. आणि म्हणूनच काही असे शिक्षक असतात आपल्या जीवनामध्ये जे की आपण त्यांना आदर्श शिक्षक म्हणतो. आणि आदर्श शिक्षक आपण का म्हणतो, कारण आता तुमचं जे एखादा आदर्श शिक्षक असेल तो इतरही विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षक असेल असं नाही. म्हणजे तुम्ही ॲज अ टीचर म्हणून ज्यावेळी तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून ज्यावेळी एखाद्या ठिकाणी मतलब आपण ज्यावेळी शिकत होतो स्टुडंट म्हणून, तर त्यावेळी आपल्याला आवडणारा एखादा शिक्षक जो की आपल्यासाठी आदर्श होता, तर हाच शिक्षक इतरही विद्यार्थ्यांसाठी आदर्श असेल असं नाही. मग हा शिक्षक आपल्यासाठी आदर्श का होता, कारण मला आवडते त्या पद्धतीने हे शिक्षक मला शिकवायचे, त्यांची शिकवण्याची स्टाईल मला आवडायची, त्यामुळे मला ते शिक्षक माझ्यासाठी आदर्श वाटतात. सो अशा पद्धतीने आता आदर्श का वाटतात, तर आपला स्वतःचं उदाहरण जर घेतला याच्यामध्ये तर त्याच्यातून आपल्याला लक्षात येतो की शिक्षक मला माझ्या पद्धतीने शिकवत होते म्हणून मला ते चांगले वाटतात, म्हणून माझ्यासाठी ते आदर्श आहेत. सो आपणही त्यामध्ये ॲज अ टीचर म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही विद्यार्थ्यांच्या लर्निंग स्टाईल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. तर त्या पद्धतीने ॲज अ टीचर म्हणून आपण स्वतःला तशा पद्धतीने जर रेडी केलं, तशा पद्धतीने स्वतःला शिकवण्यासाठी प्रिपेअर्ड जर केलं आणि प्रिपेअर्ड केल्याच्या नंतर जर विद्यार्थ्यांना आपण जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर खरंच आपणही विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून त्या ठिकाणी गणले जाऊ. सोबतच विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत चिरकालापर्यंत लक्षात राहणारा शिक्षक म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी गणले जाऊ शकतो. आणि हे गणले जाणे आपल्या हातामध्येच असतो. आपणच त्या ठिकाणी तशा पद्धतीने जर कृती जर केली तर त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी आपण शाळेमध्ये, वर्गामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपण रुजवू शकतो. तर आजचा हा जो काही सत्र आहे या सत्रामध्ये आपण बघणार आहे लेसन प्लॅनिंग. आणि ही जी काही लेसन प्लॅनिंग आहे, लेसन प्लॅनिंग म्हणजे काय याविषयीची माहिती आहे. तर लेसन प्लॅनिंग म्हणजे काय, तर धडा नियोजन म्हणजे शिक्षकाने वर्गात शिकवण्यापूर्वी केलेलं नियोजन. प्लॅनिंग या शब्दामध्ये आपल्याला दिलेलं आहे. लेसन म्हणजे काय, तर एखादं पाठ आणि त्या पाठासाठीची प्लॅनिंग. मग यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, कसे शिकवायचे, कोणती साधने वापरायची आणि शिकणे कसे तपासायचे याचे पूर्वनियोजन केले जाते. तर अशा पद्धतीचा एक पूर्वनियोजित लेसन प्लॅन ऑलरेडी आपल्याकडे प्रिपेअर्ड लेसन प्लॅन आहे. याची PDF आपल्याला दिली जाईल. त्याच्यामध्ये लेसनची प्लॅनिंग करून दिलेली आहे. एखादा पाठ जर शिकवायचा असेल तर तो कशा पद्धतीने शिकवायचा, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शिकवायचा, यापेक्षा त्याला कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाऊ शकतो त्या पद्धतीचा एक रोडमॅप त्या ठिकाणी दिलेला आहे. मग या लेसन प्लॅन मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आधी आपण बघूया की हा जो काही धडा नियोजन आहे तर या धडा नियोजनाची गरज काय आहे त्याविषयी थोडक्यामध्ये बघू माहिती. तर पहिलं, अध्यापन उद्दिष्टपूर्ण आणि नियोजित होते यासाठी हा लेसन प्लॅनची गरज आहे. म्हणजेच मी ॲज अ टीचर म्हणून एखादा पाठ जर शिकवत असेल, मग तो जर पाठ मला विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे तर ॲज अ टीचर मला माहिती असायला पाहिजे की हा पाठ मी विद्यार्थ्यांना का शिकवतो, किंवा हे आपल्याला माहिती असते पण ते आपल्याला स्पेसिफिक जर एखाद्या लेसन प्लॅनिंग मध्ये भेटत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला लाईन टू लाईन लिहून भेटत असेल की हा पाठ शिकवा, हा विद्यार्थ्यांना पाठ आपल्याला का शिकवायचा आहे, तर कारण ह्या गोष्टी या ठिकाणी आहेत किंवा ह्या पाठाचं हे उद्दिष्ट आहेत आणि हे उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतील. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अध्यापनामध्ये महत्वाचा आहे का? विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग अध्यापनामध्ये महत्वाचा आहे का? हो सर, आहे ना. असतो. व्हाय?
का का महत्वाचं आहे? विद्यार्थ्यांचा सर सक्रिय सहभाग असला तर जी. तो पाठ त्याला चांगल्या रीतीने आकलन झालेलं आहे असं शिक्षकाला फीडबॅक मिळेल ना. ओके, योग्य आकलन म्हणू शकतो आपण. आणखी आकलन होण्यास मदत होईल. आणखी सक्रिय सहभाग जर असेल विद्यार्थ्यांचा तर विद्यार्थ्याच्या सक्रिय कृतीला सहभाग चालना का मिळेल. गरजेचं आहे? विद्या- बोला सर. एकच पॉइंट आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांचा सहभाग असणे गरजेचे आहे का की विद्यार्थ्यांना आकलन होण्यास मदत होईल? बस झालं एकच. विद्यार्थ्याच्या कृतीला चालना मिळेल. विद्यार्थ्यांच्या कृतीला चालना मिळेल. ओके, कृतीयुक्त अध्यापन म्हणू शकतो आपण. ओके, आणखी आनंददायी वातावरण तयार होईल. आनंददायी वातावरण तयार होईल. ओके, आता आनंददायी वातावरण तयार झाल्याच्या नंतर याचा फायदा काय होतो? विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये रुची निर्माण होईल. अभ्यासामध्ये रुची. सक्रिय सहभाग वाढेल. आणि त्याच्यामुळे काय होईल तर विद्यार्थ्यांचा हा सक्रिय सहभाग वाढेल. आता सक्रिय सहभाग वाढेल म्हणजे काय तर विद्यार्थी हा वर्गामध्ये मेंटली आणि फिजिकली ओके वर्गामध्ये विद्यार्थी हा मेंटली डायरेक्ट जाणार याच्यावर. विद्यार्थी हा वर्गामध्ये प्रेझेंट असेल आणि या आपल्याला लक्षात येतो की जेव्हा सक्रिय सहभाग विद्यार्थ्याचा होतो तर सक्रिय सहभाग असल्याच्या नंतर विद्यार्थी हा मेंटली आणि फिजिकली वर्गामध्ये प्रेझेंट असतो आणि यामुळे विद्यार्थ्यांचे पाचही इंद्रिय आपण ज्याला म्हणतो पंचेंद्रिय आपण म्हणू शकतो पंचेंद्रिय त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतात अँड दॅट्स वाय विद्यार्थीची जी काही लर्निंग आउटकम आहे ही लर्निंग आउटकम आणखी बेटर होते. हे रिसर्च नुसार सुद्धा लक्षात आलेलं आहे. पण कुठेतरी एक कन्स्ट्रक्टिव्हिजमचा एक पार्ट येतो. कन्स्ट्रक्टिव्हिजम नाव ऐकलेलं आहे आपल्या अध्यापनात. कन्स्ट्रक्टिव्हिजमचा भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला सुरुवातीपासून तर आतापर्यंत याचा वापर होताना दिसतोय. कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय तर ऍज अ टीचर म्हणून वी ऍज्युम म्हणजे आपण काय करतो या ठिकाणी की जर विद्यार्थी हा क्लास 10 मध्ये असेल आणि क्लास 10 मधून क्लास 11 मध्ये येत आहे तर अशा वेळी कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणजे काय तर क्लास 10 मधून क्लास 11 मध्ये येणारा हा जो काही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी ज्यावेळी एका शिक्षकाकडे जातो तर शिक्षक याला कशा पद्धतीने शिकवतात तर ऑलरेडी त्याला 10व्या वर्गातील ज्या काही गोष्टी शिकवलेल्या आहेत म्हणजे त्याला असलेला प्रिव्हियस नॉलेज ज्याला आपण पूर्व ज्ञान म्हणतो तर शिक्षक ऍज्युम करतात या ठिकाणी की विद्यार्थ्याला 10व्या वर्गातील संपूर्ण नॉलेज आहे आणि आता त्याला कुठल्याही पद्धतीची ज्ञान जागृतीची गरज नाही आणि अशा वेळी डायरेक्ट आपण 11व्या वर्गातील शिकवायला सुरू करतो. अशा वेळी कन्स्ट्रक्टिव्हिजम त्याला म्हटलं जाते की पूर्वीचं नॉलेज ऑलरेडी त्याच्याकडे आहे आणि नवीन नॉलेज आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना देतो तर अशा वेळी विद्यार्थी पूर्वीच्या नॉलेजला कनेक्ट करून म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की डॉट कनेक्ट करून विद्यार्थी काय करतो एखादा नवीन मेसेज जर आपण देत असेल तर ऑलरेडी त्याच्याकडे असलेलं जे काही प्रिव्हियस नॉलेज आहे त्या प्रिव्हियस नॉलेजला तो कनेक्ट करतो आणि मग या ठिकाणी हा जो काही नवीन नॉलेज त्याला मिळालेला आहे याच्यापासून एक वेगळं स्वतःची एक नॉलेज तयार करतो. याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम म्हणतो. तर अशा वेळी होतो काय की विद्यार्थी या ठिकाणी आपण ऍज अ टीचर म्हणून थोडी गडबड आपल्याकडून होते की यावेळी आपण ऍज्युम करतो विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे आणि अशाच वेळी
आपण कधी कधी सक्रिय सहभाग जरी वर्गामध्ये विद्यार्थ्याच्या असेल म्हणजेच काय तर समजा एका रिसर्चनुसार असं बघण्यात आलं की विद्यार्थ्यांवर रिसर्च केलं गेलं, रिसर्च केल्याच्या नंतर त्यामध्ये रिसर्च अशा पद्धतीचं होतं की विद्यार्थ्यांना एका वर्गामध्ये प्रॅक्टिकली शिकवलं गेलं. आता प्रॅक्टिकली शिकवणे म्हणजे काय होईल? विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवलं गेलं, प्रॅक्टिकली शिकवलं गेलं आणि पाठ होता फ्रॅक्शन. ओके, या ठिकाणी पूर्णांक शिकवले गेले विद्यार्थ्यांना 1/2, 3/4, 1/4. तर अशा पद्धतीने शिकवल्या गेलं विद्यार्थ्यांना. आणि हे शिकवल्याच्या नंतर ज्यावेळी थर्ड पार्टी पुन्हा विद्यार्थ्यांकडे गेली तर हे शिकवत असताना विद्यार्थ्याला फोल्डिंग, पेपर फोल्डिंग असेल तर पेपर फोल्डिंगच्या सहाय्याने शिकवलं गेलं की अशा पद्धतीने फोल्डिंग करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने फोल्डिंग करा. तर विद्यार्थी फोल्डिंग करायचे म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी ऍक्टिव्हिटी सुद्धा केली. आणि याचा जो काही रिझल्ट होता, हा रिझल्ट ज्यावेळी थर्ड पार्टी चेक करायला आलं त्यावेळी जो कन्सेप्ट आहे की फ्रॅक्शनचा कन्सेप्ट काय आहे, काय होते हे विद्यार्थ्यांना सांगता आलं नाही, पण विद्यार्थ्यांना ती कृती करता आली. म्हणजेच काय तर आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग म्हणतो तर यावेळी आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे की वर्गामध्ये फक्त विद्यार्थी हा बॉडीच्या आधारे म्हणजे फिजिकली वर्गामध्ये प्रेझेंट आहे का, मग फिजिकली जर प्रेझेंट असेल तर वर्गामध्ये कृती तो तशा पद्धतीने आपण सांगतो त्या पद्धतीने कृती. हॅलो सर. आणि हा बोला सर, आज तुम्ही जे स्पष्टीकरण करताय ना आता जी, हॅलो, ते खूप छान आहे, पण ते जलद गतीने होते, फास्ट होते सर. ओके चालेल, स्पीडने होते. हळू घेतोय, जरा हळू घ्या. ओके ओके. हा, पुन्हा एकदा हा जो काही सक्रिय सहभागाविषयी आपण या ठिकाणी बोलत होतो. आता सक्रिय सहभागामध्ये आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं हे आहे की आपला हा जो काही विद्यार्थी आहे हा विद्यार्थी वर्गामध्ये मेंटली आणि फिजिकली म्हणजे मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या विद्यार्थी वर्गात असायला पाहिजे. ठीक आहे. आता मेंटली आणि फिजिकली वर्गामध्ये विद्यार्थी असायला पाहिजे. पण कधी कधी ऍज अ एज्युकेटर म्हणून आपल्याकडून काय होतो तर एखाद्या वेळी आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिकवतो आणि शिकवत असताना त्याच्यामध्ये एक रिसर्च आपल्याला या ठिकाणी सांगतो की आता जो मी शेअर करतो तो या ठिकाणी त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांवर एक रिसर्च केला गेला. रिसर्च मध्ये विद्यार्थ्यांना फ्रॅक्शन हा पार्ट शिकवला गेला, पूर्णांक अपूर्णांक हा शिकवला गेला आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपरच्या सहाय्याने शिकवला गेला. विद्यार्थी त्या ठिकाणी कृती करायचे, विद्यार्थी कृती करत होते, कृतीयुक्त वर्ग सुरू होता, कृती करत होते. आणि ज्यावेळी थर्ड पार्टी आली, थर्ड पार्टी आल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं तर विद्यार्थ्यांना तशाच पद्धतीने प्रश्न विचारले की हाफ म्हणजे काय तर विद्यार्थी फोल्डिंग करून दाखवायचे, 3/4 म्हणजे काय विद्यार्थी फोल्डिंग करून दाखवायचे. अशा पद्धतीने वेगळे वेगळे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले गेले, विद्यार्थी फोल्डिंग करून दाखवायचे. ठीक आहे, विद्यार्थी फोल्डिंग करून त्या ठिकाणी दाखवायचे. पण महत्वाचा हा होता की ज्यावेळी कृती विद्यार्थ्यांना आपण करवून घेतो तर फक्त ती कृती पुढे जाऊन तोच कृती करायला पाहिजे यासाठी आपण विद्यार्थ्यांना कृतीयुक्त म्हणतो का? नाही. तर पुढे जाऊन विद्यार्थ्यांना आपल्याला फक्त कृतीयुक्तच नाही तर त्यामध्ये कृती प्लस ज्ञान युक्त आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय करायचंय वर्गामध्ये बसवून शिकवायचं आहे. कृती प्लस ज्ञान युक्त आपल्याला वर्गामध्ये शिकवायचं आहे. तर अशा वेळी त्या ठिकाणी लक्षात आलं की विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटी काय होती, कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी केली, कशा पद्धतीने फोल्डिंग केली, प्रत्येक गोष्ट त्यांना समजत होती, ते करून सुद्धा दाखवत होते. पण विद्यार्थी त्या ठिकाणी हाफ म्हणजे काय त्यांचा अर्थ किंवा त्याचा ऍप्लिकेशन हे विद्यार्थ्याला करता येत नव्हतं. म्हणजे या रिसर्च मधून हे लक्षात येतो की जर कधी कधी शाळेच्या वेळेत कशाला ठेवता तो आपण विद्यार्थ्यांना जर प्रॅक्टिकली जर शिकवत असेल तर प्रॅक्टिकली शिकवत असताना हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचं आहे की विद्यार्थी हा फक्त वर्गामध्ये फिजिकलीच प्रेझेंट आहे का मेंटली प्रेझेंट आहे. मग मेंटली जर प्रेझेंट विद्यार्थ्यांना जर ठेवायचं असेल तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे वर्गामध्ये तशा पद्धतीच्या शैक्षणिक वातावरण निर्माण करणे. मग शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचे जे काही इमोशन आहेत इमोशन चेक करणे सर्वात महत्वाचं आहे. तर इमोशन आपण चेक करू शकतो,
6 पद्धतीचे इमोशन असतात. एखादा विद्यार्थी हॅप्पी असू शकतो, आनंदी असू शकतो, एखादा विद्यार्थी सॅड असू शकतो म्हणजे दुःखी असू शकतो, एखादा विद्यार्थी एक्साइटेड असू शकतो म्हणजे आज काहीतरी मला नवीन शिकायचं आहे, एखादा विद्यार्थी नर्वस असू शकतो, एखादा विद्यार्थी डिस्गस्ट म्हणजे त्याला कुठल्याच ठिकाणी मन लागत नाही अशा पद्धतीची फिलिंग त्याची असू शकते, एखादा विद्यार्थ्याला मला आज शिकायचीच नाहीये तर अशा पद्धतीची सुद्धा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फिलिंग असू शकते. मग अशा वेळी आपल्याला ऍज अ टीचर म्हणून सर्वात महत्वाचं आहे की विद्यार्थ्यांच्या आजचे इमोशन काय आहे हे चेक करणे आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांना हळूहळू आपल्याला जो काही पाठ शिकवायचा असेल तर त्या पाठाविषयीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. तर या गोष्टींसाठी हा जो काही लेसन प्लॅन आहे हा लेसन प्लॅन आपल्याला मदत करणार आहे. तो पुढे आपण बघू कशा पद्धतीने करेल, त्याविषयी माहिती मी पुढे देतो. त्यानंतर तिसरा आहे की सर्व विद्यार्थ्यांच्या विविध शिकण्याच्या गरजा पूर्ण होतात. विविध शिकण्याच्या गरजा महत्वाचा शब्द, विविध शिकण्याच्या गरजा. आता याच्यामध्ये विद्यार्थी हा वेगवेगळ्या पद्धतीने शिकतं आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण बघितलेलं आहे. जर काही शिक्षकांना जर आठवत असेल लर्निंग स्टाईल्स तर आपण शेअर करू शकतो, अदरवाईज मी नेक्स्ट स्लाइड मध्ये शेअर करतो. कोणाला माहिती आहे आपल्यापैकी काही शिक्षकांना लर्निंग स्टाईल्स, विद्यार्थ्यांच्या लर्निंग स्टाईल्स? बर, पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया. त्यानंतर वेळेचे योग्य नियोजन या ठिकाणी होण्यास मदत होते आणि एखादा पाठ आहे आपल्याला तो आणखी बेटर पद्धतीने शिकवण्यासाठी मदत या लेसन प्लॅनची होईल. शिक्षकांचा आत्मविश्वास आणि अध्यापनाची गुणवत्ता वाढ हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लेसन प्लॅनद्वारे होण्यास मदत होईल. त्यानंतर चांगल्या धडा नियोजनाची वैशिष्ट्ये काय आहेत तर विद्यार्थी केंद्रित लेसन प्लॅन असायला पाहिजे. विद्यार्थी केंद्रित लेसन प्लॅन म्हणजेच काय तर अशा लेसन प्लॅन मध्ये आपल्याला बघायला भेटतो तर जी काही कृती असेल ती कृती विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो या संबंधितचा लेसन प्लॅन आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे लर्नर सेंटर्ड लेसन प्लॅन आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. त्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह, जे की आताच आपण बघत होतो. एक्सपेरिमेंटल काही ठिकाणी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने करायच्या याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर स्थानिक संदर्भावर आधारित उदाहरणं त्या ठिकाणी आहेत, काही कंटेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर सोपी आणि व्यवहार्य प्रॅक्टिकल, त्या ठिकाणी प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना कसं शिकवू शकतो आणि काही भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी QR कोड्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही QR कोड्सच्या सहाय्याने युट्यूब व्हिडिओ वगैरे त्या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीचं QR कोड सुद्धा आपल्याला लेसन प्लॅन मध्ये दिलेला आहे. तर एकंदरीत हा जो काही लेसन प्लॅन असेल तर या लेसन प्लॅनची वैशिष्ट्ये काय काय असतील तर यामध्ये आपण बघतोय तर पहिला आहे महाराष्ट्र राज्याद्वारे प्रोव्हाइड केली गेलेली जी काही पाठ्यपुस्तक आहेत त्याच पाठ्यपुस्तकाच्या आधारावर हा लेसन प्लॅन तयार केलेला आहे आणि हा जो काही लेसन प्लॅन आहे हा लेसन प्लॅन वर्ग 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर प्रत्येक धड्याचे विषयानुसार विभाजन या ठिकाणी झालेलं आहे. आता विषयानुसार विभाजन म्हणजे काय तर जसं की समजा एखादा विषय भाषा आहे, कुठलाही विषय, एखादा विषय, मग त्या विषयामध्ये पाठ आणि पाठामध्ये सब टॉपिक्स असतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा लेसन प्लॅन तयार झालेला दिसतो. त्यानंतर आहे प्रत्येक टॉपिक साठी कमीत कमी 2 अध्यापनाच्या पद्धती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ चर्चा असेल, प्रयोग असेल, खेळ असेल, समूह असेल आणि प्रात्यक्षिका असेल, म्हणजे प्रॅक्टिकली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण कसं शिकवू शकतो. तर त्यासाठी प्रत्येक पाठासाठी 2 पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला या ठिकाणी बघायला सुद्धा भेटतात. त्यानंतर मी ज्यावेळी बोलत होतो की विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा ह्या वेगळ्या वेगळ्या असतात, तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा आपण या ठिकाणी बघू शकतो आणि ह्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा आहेत, ह्या ज्या काही आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा, ज्याच्यामध्ये आपण पहिला बघतो तर व्हिज्युअल लर्नर्स, म्हणजे असे काही विद्यार्थी जे विद्यार्थी बघून शिकतात. विद्यार्थ्यांना तुम्ही एखादी गोष्ट दाखवल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना लगेच लक्ष देतो, असे विद्यार्थी बघून शिकणारे विद्यार्थी. काही असे विद्यार्थी असतात की वाचून शिकणारे असतात. तुम्ही बघून त्यांना सांगा किंवा कितीही त्यांना बोलून सांगा त्यांना समजत नाही, मग त्यांना ते विद्यार्थी काय करतात तर एकदा वाचतात आणि वाचल्याच्या नंतर त्यांना लक्षात येते, तर असे विद्यार्थी असतात. काही विद्यार्थ्यांना फक्त आवाज तुम्ही दाखवणार नाही, ते वाचणार पण नाही आणि त्यांच्या कानांवर आवाज पाडला तरी विद्यार्थ्यांना लक्षात येतो एखादी गोष्ट, असे विद्यार्थी शिकणारे असतात. ऑडिटरी लर्नर्स असतात. कायनेस्थेटिक म्हणजे काही असे विद्यार्थी की ऍक्टिव्हिटी करून, कृती करून, म्हणजेच
वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीद्वारे आणि एक्सपेरिमेंटल बेस्ड म्हणजे हेच आहे. तर ऍक्टिव्हिटी आणि कायनॅस्थेटिक म्हणजे टोटली दोन्ही सारखेच, ज्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकवतो, प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना नॉलेज देतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे अशा पद्धतीचे विद्यार्थी असतात. मग अशा पद्धतीचे जर विद्यार्थी असतील मीन्स दीज आर दी लर्निंग स्टाईल. ओके, हे आहेत विद्यार्थ्यांच्या लर्निंग स्टाईल. आणि या लर्निंग स्टाईल्सच्या आधारावर ऍज अ टीचर म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला प्रिपेअर्ड व्हावं लागेल. आपण विद्यार्थ्याला रीडिंग या भागातून आपण व्हिज्युअल या भागामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याला एखाद्या वेळी एखादा पाठ हा वेगळ्या पद्धतीने वर्गातही शिकवता यायला पाहिजे, वर्गाच्या बाहेर जाऊनही शिकवता यायला पाहिजे. त्याच्यानंतर एखादी कृती करून एखादा पाठ विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे. पाठाची पाठ्यपुस्तक हातात ठेवूनही विद्यार्थ्यांना शिकवता यायला पाहिजे आणि हातामध्ये नसेल तरीही विद्यार्थ्यांना शिकवता यायला पाहिजे. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जर आपण शिकवलं तर विद्यार्थी हा वेगळ्या पद्धतीने शिकेल आणि विद्यार्थ्यांमध्ये आपण भरपूर वेळेपर्यंत आठवणीत राहू शकतो आणि काही विद्यार्थ्यांसाठी आदर्श विद्यार्थी सुद्धा आपण या ठिकाणी बनवू शकतो. त्याच्यानंतर या लेसन प्लॅन मध्ये आताच बघितलं आपण तर तंत्रज्ञानाचा समावेश केलेला आहे. मग ज्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकसाठी तुम्हाला कॉन्टेंट वगैरे, त्याच्यानंतर QR कोड्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. युट्यूबचे काही व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी त्याची लिंक वगैरे दिलेली आहे. QR कोड्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर 6वा आहे ग्रामीण व आदिवासी शाळेच्या गरजानुसार. म्हणजे आपण बघितलं होतं की आदिवासी संबंधित छोट्या मोठ्या थोड्याफार प्रमाणामध्ये काही शब्द असतील, काही ऍक्टिव्हिटी असतील, ते सुद्धा आपण त्या लेसन प्लॅन मध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर लेसन प्लॅनची रचना म्हणजे आता एक्झॅक्टली आपला हा जो काही लेसन प्लॅन आहे हा लेसन प्लॅन दिसतो कसा, तर आपल्या या लेसन प्लॅन मध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे ऑब्जेक्टिव्ह, की एखादा पाठ विद्यार्थ्याला आपल्याला का शिकवायला पाहिजे. तो पाठ जर विद्यार्थ्याला आपण शिकवलं तर विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टी नंतर समजतील, त्याचा फायदा त्याला काय होणार आहे आणि या एखादा पाठ असेल तर त्या पाठाचा त्याच्या जीवनामध्ये काय फायदा असेल. तर अशा पद्धतीच्या बाबी आपल्याला या लर्निंग आउटकम म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला बघायला मिळतात. या धड्याच्या विद्यार्थ्यांना काय होणार आहे म्हणजे या धड्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीचं नॉलेज बिल्डअप होईल ते, त्याच्यानंतर कोणते नॉलेज विद्यार्थी मिळवतील, कोणत्या स्किल्स विद्यार्थी त्या ठिकाणी मिळवतील किंवा कोणती मूल्ये किंवा उद्दिष्ट दृष्टिकोन म्हणजेच ॲटिट्यूड अँड व्हॅल्यूज आत्मसात करतील आणि याचा उद्देश काय आहे. एखादा पाठ असेल तर त्या पाठाचा उद्देश काय आहे हे सुद्धा आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये बघायला भेटेल. त्याच्यानंतर प्रिव्हियस नॉलेज महत्वाचं आहे, ज्याला आपण पूर्व नॉलेज म्हणतो. एखादा पाठ आपल्याला शिकवायचा असेल आणि तो शिकवायचा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रिव्हियस नॉलेज असणे गरजेचं आहे का आणि का गरजेचं आहे का. गरज आहे. गरजेचं आहे का, काय वाटते, प्रिव्हियस नॉलेज गरजेचं आहे, हो नाही, काहीतरी बोला. येस, ओके. वाय इट इज इम्पॉर्टंट. गरजेचं आहे ना सर. का गरजेचं आहे, ओके. त्याला एकच सर कारण नेमकं सांगता येणार नाही. जी, जर आपण विद्यार्थ्याला प्रिव्हियस नॉलेज किती आहे हे जर आपण तपासलं नाही आणि शिकवलं तर त्याचा फायदा काय होईल किंवा त्याचा परिणाम काय होईल. घटक सर्वात चांगल्या प्रकारे समजेल. ओके, आणखी मग आपण विद्यार्थ्यांचं पूर्व नॉलेज जर आपल्याला जागृत करायचं असेल तर आपण काय करू शकतो, काय काय करतो. आता सध्या आपण काय करतो, रिव्हिजन घेणार सर. रिव्हिजन. ओके, रिव्हिजन घेतो. कालच्या भागावरती एखादा प्रश्न विचारून पण आपण त्याचं पूर्वज्ञान जागृत करू शकतो. रिव्हिजन असेल किंवा झालेला एखादा पाठ असेल त्या पाठावर आपण काय करतो, रिकॅप क्वेश्चन घेऊ शकतो. रिकॅप क्वेश्चन आपण विचारू शकतो. ओके,
आणि रिकॅप क्वेश्चन विचारल्याच्या नंतर आपल्याला काय लक्षात येतो किंवा प्रिव्हियस नॉलेज जर आपण एखाद्या विद्यार्थ्याचं बघा, आता प्रिव्हियस नॉलेज एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा वर्गात चेक करणे का गरजेचं आहे? प्रिव्हियस नॉलेज वर्गामध्ये चेक करणे का गरजेचं आहे? कारण जर तुम्ही वर्गामध्ये ऍज अ टीचर म्हणून आपण वर्गामध्ये जाताना डायरेक्ट जर विद्यार्थ्यांना जाऊन शिकवलं, एखादा पाठ जर शिकवलं, तर शिकवल्याच्या नंतर होऊ शकते की आपण भरपूर चांगल्या पद्धतीने शिकवलं, म्हणजे आजपर्यंत आपण एखादा पाठ शिकवलेला नसेल त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने आपण हा पाठ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवलं आणि ही तुमची फिलिंग, ओके, ही तुमची फिलिंग आहे की तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिकवलेलं आहे. पण प्रश्न हा येतो, ज्यावेळी एखादा शिक्षक असेल किंवा एखादी शाळा असेल, शाळेमध्ये न जाता आपण फक्त टीचरकडे जाऊ, तर एखादा टीचर असेल तर या टीचरची जी काही परीक्षा आहे किंवा यांचे जे काही परीक्षा म्हणा किंवा एखादा टीचर चांगला आहे किंवा एखादा टीचर चांगला म्हणजे चांगला म्हणतो मी, तर एखादा टीचर चांगला का आहे? तर कारण त्यामध्ये त्यांचे विद्यार्थी जे आहेत यांचे विद्यार्थ्यांची जर लर्निंग आउटकम जर या विद्यार्थ्याचा लर्निंग आउटकम हा जर चांगला असेल तर तो शिक्षक चांगला आपण अशा पद्धतीने गृहीत धरतो. म्हणजे काय, तर एका शिक्षकाची परीक्षा जर असेल किंवा एखाद्या शिक्षकाला बघायचं असेल तर शिक्षकाला बघितलं जात नाही, तर त्यांच्या अंडरमध्ये असलेले जे काही विद्यार्थी आहेत यांना बघितलं जातं की तो विद्यार्थी कशा पद्धतीने एखादा उत्तर देतोय. मग सेम तशाच पद्धतीने संपूर्ण शाळेमध्ये छोटे छोटे वर्ग असतात आणि हे छोटे छोटे वर्ग ज्यावेळी या ठिकाणी चांगलं कार्य करतात किंवा एखादी चांगली कामगिरी करतात त्यावेळी ती शाळा बेस्ट होते. म्हणजेच एक शिक्षक जर बेस्ट झाला तर संपूर्ण शाळा त्या ठिकाणी बेस्ट होऊ शकतो. या पद्धतीने आपण या ठिकाणी बघतो. मग अशा वेळी मी ज्यावेळी वर्गामध्ये जातो तर वर्गामध्ये गेल्याच्या नंतर इट्स माय मोरल रिस्पॉन्सिबिलिटी मी म्हणू शकतो. आणि ती मोरल रिस्पॉन्सिबिलिटी काय करते, तर सुरुवातीला आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांचं प्रिव्हियस नॉलेज चेक करतो प्रिव्हियस नॉलेज ज्यावेळी आपण चेक करतो, आता प्रिव्हियस नॉलेज चेक केल्याच्या नंतर मला एखादा पाठ शिकवायचा आहे आणि तो पाठ शिकवण्यासाठी मी काय करणार, प्रिव्हियस नॉलेज चेक करणार. मग तो प्रिव्हियस नॉलेज चेक करताना बघा, मी ज्यावेळी प्रिव्हियस नॉलेज चेक करतो त्यावेळी मला लक्षात येतो माझ्या वर्गात असलेला हा जो काही रमेश हा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला मागील वर्षी किंवा मला आत्ता एखादा पाठ शिकवायचा आहे, तो पाठ शिकवण्यासाठी रमेशला फक्त 30% माहिती आहे. रमेश आणि रमेश सारखे भरपूर विद्यार्थी, हा एक रमेशचा गट, तर रमेशला फक्त 30% माहिती आहे. त्याच्यानंतर रीना आहे, रीना ही जी काही आहे तर रीनाला 60% माहिती आहे. म्हणजे रीनाचा एक गट, तर रीनाच्या गटाला 60% माहिती आहे की मागील वर्षी किंवा आत्ताचा मला शिकवायचा असलेला पाठ आहे त्या पाठाविषयीची माहिती. असे विद्यार्थी रीनाच्या गटात आहेत ज्यांना फक्त 60% माहिती आहे. आणि असे काही विद्यार्थी जसं की कोमल असेल, तर कोमलच्या गटातील जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 80% माहिती आहे. म्हणजे काय, तर ज्यावेळी तुम्ही वर्गामध्ये एखादा पाठ आपल्याला शिकवायचा आहे आणि हा पाठ शिकवण्यासाठी मला अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांना हा पाठ शिकवण्यासाठी प्रिव्हियस नॉलेज किती असायला पाहिजे, 100% असायला पाहिजे. ठीक आहे, प्रिव्हियस नॉलेज हा 100% असायला पाहिजे. पण प्रिव्हियस नॉलेज हा 100% या ठिकाणी आहे का, तर नाही. मग काय आहे, तर व्हॅरी करतो. एक आहे 30%, एक आहे 60%, एक आहे 80%. आणि हा जो काही रेशो आहे, हा रेशो जेव्हा मी वर्गामध्ये प्रिव्हियस नॉलेज चेक करतो, मग प्रिव्हियस नॉलेज चेक करण्यासाठी मी त्या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत असेल तर ते प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण विचारतो. आणि अशा पद्धतीने वर्गामध्ये मला प्रिव्हियस नॉलेज चेक केल्याच्या नंतर हे लक्षात येतो की हा पाठ शिकवण्यासाठी मला 100% विद्यार्थ्यांमध्ये प्रिव्हियस नॉलेज असायला पाहिजे होतं. पण मला या ठिकाणी लक्षात येतो की विद्यार्थ्यांचा हा जो काही नॉलेज आहे तो व्हॅरी करत आहे. मग त्याच्यामध्ये 30%, 60%, 80%. आता
इथपर्यंत मला लक्षात आलं की माझ्या वर्गामध्ये विद्यार्थी कमीत कमी लो म्हणजे लो लेवलचा जो काही विद्यार्थी आहे आणि हाय, तर लो आणि हाय, हाय किती आहे आपल्याकडे 80%. म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत, मला एखादा पाठ शिकवायचा आहे तर त्या पाठाविषयी जर मी यांना शिकवलं तर यांना लगेच कळेल, म्हणजे 80% विद्यार्थी. असे काही विद्यार्थी आहेत, मी त्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं तर त्यांना 30%. मग या विद्यार्थ्यांना जर मी शिकवलं तर या विद्यार्थ्यांना होऊ शकते की शिकवल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना 80% पर्यंत हे विद्यार्थी पोहोचतील आणि हे विद्यार्थी हे 100% पर्यंत विद्यार्थी पोहोचतील शिकवल्याच्या नंतर. एखादा पाठाची अंडरस्टँडिंग जर आपल्याला बघायची आहे तर अंडरस्टँडिंग मध्ये आपण शिकवतो, शिकवल्याच्या नंतर यांना हा समजेल 100%. आणि असे काही विद्यार्थी आहेत जे की 80% आहेत. म्हणजेच काय, तर हा विद्यार्थी आधीही मागेच होता आणि आताही मागेच असेल आणि येणाऱ्या काळातही मागेच राहील. मागे का राहील, कारण त्या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून आपण काय करतो, जनरली आपण 50% हा एक ऍझ्युम करतो की असे काही विद्यार्थी आपल्या वर्गात असतील ज्यांना 50%, म्हणजे काही असे विद्यार्थी ज्यांना कमी माहिती आहे, काही असे विद्यार्थी ज्यांना पूर्ण माहिती आहे, बरोबर माहिती आहे, 100% माहिती आहे. तर अशा वेळी आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आणि शिकवत असताना या ठिकाणी आपण 50%ला टार्गेट करतो, पण आपल्याकडे टार्गेट ऑडियन्स आहे 30% वाली. ज्या 30% वाले टार्गेट आपल्याकडे ऑडियन्स आहे तिला आपल्याला टार्गेट करून शिकवावं लागेल. मग यावेळी आपण ज्यावेळी 50% या विद्यार्थ्याला टार्गेट करून शिकवतो, हे न करता मी ज्यावेळी प्रिव्हियस नॉलेज चेक करतो, प्रिव्हियस नॉलेज ज्यावेळी मी चेक केल्याच्या नंतर माझ्याजवळ लो पर्सेंटेज आलेला आहे किंवा लो लेवल आलेल्या विद्यार्थ्यांची 30%. सो ऍज अ टीचर म्हणून मला काय करावं लागेल, त्या ठिकाणी मी ज्यावेळी विद्यार्थ्यांसोबत शिकवायला किंवा विद्यार्थ्यांना एखादा पाठ ज्यावेळी शिकवीन त्यावेळी माझा टार्गेट ऑडियन्स हा 30% वाला असेल. म्हणजे मी एखादा पाठ ज्यावेळी शिकवत असेल तर त्यावेळी शिकवत असताना माझे जे काही उदाहरणं असतील, माझी जी काही भाषा असेल, माझी जी काही शब्दांची शैली असेल, बोलण्याचे जे काही शब्द असतील, तर ते शब्द या 30% माहिती असलेल्या विद्यार्थ्यांना समजतील अशा पद्धतीचे शब्द, अशा पद्धतीचेच उदाहरणं मी या ठिकाणी देणार. आता याचा होणार काय, आता या ठिकाणी होऊ शकते आपल्याला वाटत असेल की असं जर आपण शिकवलं तर या ठिकाणी आपला वेळ वाया जाईल. पण या ठिकाणी बघा की डायरेक्ट तुम्ही जर सुरुवातीला शिकवत आहे, तुम्ही नंतर शिकवत नाही की पहिले तुम्ही 50% टार्गेटला ऑडियन्स करता, मग ते शिकवल्याच्या नंतर मग पुन्हा एखादा विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतो, सर हा मला समजलेला नाही. मग आपण त्यावेळी काय करतो, जेव्हा एखादा विद्यार्थी सर हा मला समजलेला नाही, तुम्ही मला आणखी पुन्हा समजावून सांगा, त्यावेळी आपण काय करतो, आपण पुन्हा त्याला आणखी इझी भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जर आपण सुरुवातीपासूनच इझी भाषेमध्ये जर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नंतर हा जो काही विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी या विद्यार्थ्यावर पुन्हा काम करण्याची गरज पडणार नाही. आता ज्यावेळी तुम्ही 30% ऑडियन्सला टार्गेट ठेवता त्यावेळी हा 80% वाला आणि हा 60% माहिती असलेला विद्यार्थी हा 100% पर्यंत पोहोचेलच. पण हा सुद्धा हा जो काही विद्यार्थी आहे, तुम्ही त्याला 30% विद्यार्थ्याला टार्गेट ठेवून त्या पद्धतीची उदाहरणं देऊन तुम्ही त्याला शिकवता, यालाही हा नाही जास्त तरी 80 to 90%च्या एका रेंजमध्ये येऊ शकतो. आणि मग बाकी विद्यार्थ्यांच्या सहवासामध्ये राहून हा विद्यार्थी शिकू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टार्गेट करणे गरजेचं आहे. त्यासाठी प्रिव्हियस नॉलेज आपल्याला चेक करणे गरजेचं आहे आणि हा प्रिव्हियस नॉलेज आपल्याला त्या लेसन प्लॅन मध्ये बघायला भेटेल. त्यानंतर आहे रिसोर्सेस आणि मटेरियल. तर रिसोर्सेस अँड मटेरियल, तर रिसोर्सेस अँड मटेरियल मध्ये आपण बघतोय ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आणि ऍक्टिव्हिटीज ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण कंडक्ट करणार आहे किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण प्ले करणार आहे तर त्या ऍक्टिव्हिटीज प्ले करत असताना कोणकोणत्या साधनांची गरज असेल, म्हणजे अध्यापनासाठी आवश्यक साधने काय असतील, पाठ्यपुस्तकामधील काय काय आपण वापरू शकतो, टीचिंग लर्निंग मटेरियल्स आहेत तर त्यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो का, काही चार्ट्स वगैरे आहेत त्यांचा वापर करू शकतो का, QR कोड्स किंवा डिजिटल कॉन्टेंट असेल किंवा युट्यूब व्हिडिओज वगैरे असतील ते. तर या ठिकाणी अशा पद्धतीने माहिती प्रत्येक पाठाच्या शेवटी किंवा प्रत्येक पाठाच्या आवश्यक घटकाशी संबंधित असेल तर त्या ठिकाणी QR कोड वगैरे प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन हा सुद्धा एक सर्वात महत्वाचा भाग आपल्याला आपल्या अध्यापनामध्ये लक्षात येतो. एखादा पाठ किंवा एखादी मूवी आपण ज्यावेळी बघायला जातो तर ती मूवी का बघायला जातो, बिकॉज आपल्याला त्याचा जो काही ट्रेलर आहे तो ट्रेलर आपल्याला कुठंतरी चांगला वाटतो, त्याच्यामुळे आपण
ती मूवी बघायला जातो. मग अशा वेळी जर आपण एखादा पाठ आणि त्या पाठाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत असेल की आज आपण या पाठाला सुरुवात करणार आहे, तर या पाठाला आपण का सुरुवात करणार आहे, आपण हा पाठ का शिकत आहे आणि या पाठाचा येणाऱ्या दिवसांमध्ये ऍज अ विद्यार्थी म्हणून, ऍज अ ह्युमन बिईंग म्हणून तुम्हाला काय फायदा होणार आहे, ह्या गोष्टी जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना जर त्यावेळी समजावून सांगितल्या तर विद्यार्थी हा नेहमी त्या पाठाच्या शेवटपर्यंत क्युरियस राहू शकतो. त्याला या पाठातून नवनवीन माहिती मिळवायची आहे, ही जी काही भावना आहे की या पाठातून तुम्हाला नवीन माहिती भेटेल, मग ती माहिती काय आहे याचा वापर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला करायचा आहे, हे ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांना ठासून सांगू तर त्यावेळी विद्यार्थी हा क्युरियस असेल. काही भागामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला क्युरियोसिटी निर्माण करावी लागेल आणि जेव्हा आपण क्युरियोसिटी निर्माण करणार, आजच्या जगामध्ये सर्वात महत्वाचा बाब म्हणजे हीच की क्युरियोसिटी झिरो झालेली आहे. क्युरियोसिटी झिरो का झाली? कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतक्या प्रमाणात आलेली आहे की तिचा वापर आपण सेकंदाला मिनिटाला करतोय. कुठलाही प्रश्न असेल आपण तिला विचारतो आणि यामुळे प्रश्न विचारणे आणि प्रश्न विचारून त्याच्यावर रिथिंकिंग करणे, थिंकिंग करत क्रिटिकल थिंकिंग करणे आणि त्याच्यानंतर एखादा आउटपुट काढणे आणि तो बरोबर आहे का नाही हे सुद्धा ऍज अ टीचर म्हणून तुम्ही याच्या आधी त्या पद्धतीने विचार करत होता. पण आत्ताचे जे काही स्टुडंट्स आहेत तर तशा पद्धतीने आपण विचार करत नाही किंवा तशा पद्धतीने विचार करायला विद्यार्थ्यांना सुद्धा लावत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की टेक्नॉलॉजी आलेली आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करायला पाहिजे. बट टेक्नॉलॉजीचा वापर हा आपल्याला करायलाच पाहिजे, पण त्यासोबतच स्वतःचे जे काही क्रिटिकल थिंकिंग आहे तिला सुद्धा आपल्याला बेस्ट करावं लागेल. तिचा सुद्धा वापर आपल्याला आपल्या डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये होतो आणि जर आपण क्रिटिकली विचारच करू शकत नाही, आपला विद्यार्थी हा क्रिटिकली विचारच करणार नाही तर तो डिसिजन पॉवर मेकिंग मध्ये झिरो असेल. तर यावर आपल्याला काम करणे गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांना क्युरियोसिटी निर्माण करणार म्हणजे इंट्रोडक्शन, मग त्या इंट्रोडक्शन मध्ये एखादा पाठ असेल तर त्या पाठाविषयीची माहिती आपण विद्यार्थ्यांना देणार की आज आपण अशा पद्धतीचा पाठ शिकणार आहे, या पाठाचा फायदा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये या पद्धतीने होणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. मग ह्या गोष्टी शिकायला भेटतील तर मग तुम्ही त्याचा वापर कोणकोणत्या ठिकाणी करू शकता. अशा पद्धतीने वेगळे प्रश्न विचारून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न निर्माण करून त्या पाठाविषयीची क्युरियोसिटी आपण जर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली तर अशा वेळी विद्यार्थी हा क्युरियस असेल, विद्यार्थ्याला नवनवीन माहिती मिळवण्याची एक चालना त्या ठिकाणी लागेल आणि पुढे आपला हा विद्यार्थी येणाऱ्या दिवसांमध्ये कुठंतरी आपल्याला आणखी प्रश्न विचारणारा विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी भेटेल आणि जितका जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी आपल्याला भेटेल तितकं ऍज अ टीचर म्हणून आपल्यासाठी चांगलं आणि विद्यार्थ्याच्या लर्निंग आउटकमसाठी, शाळेच्या एकंदरीत आउटकमसाठी आणि एकंदरीत आपल्या आदिवासी विकास विभागातील शाळेंच्या ग्रोथ साठी चांगला आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ऍज अ टीचर म्हणून आपले विद्यार्थी काय वाटतं तुम्हाला की आपले विद्यार्थी प्रश्न विचारतात का? शाळेमध्ये आपल्याला प्रश्न विचारतात? हो सर, भरपूर प्रश्न विचारतात. प्रश्न विचारतात तर जर प्रश्न विचारत असतील तर वन ऑफ द बेस्ट थिंग काही नसतो याच्या व्यतिरिक्त. कारण ज्यावेळी विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यावेळी आपल्याला ऍज अ टीचर म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आन्सर करावा लागतो आणि यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. पण काही ठिकाणी जर कदाचित विद्यार्थी प्रश्न विचारत नसतील तर त्यांना प्रोत्साहित करा प्रश्न विचारण्यासाठी. जर तरीही ऐकत नसतील तर विद्यार्थ्यांना टास्क द्या की तुम्हाला हा पाठ वाचून यायचा आहे. हा पाठ वाचून आल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक दोन प्रश्न निर्माण करून यायचे आहेत किंवा प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत या भागावर. असं जर आपण टास्क विद्यार्थ्यांना दिलं की हा पाठ मी तुम्हाला शिकवणार आहे, या पाठावर प्रत्येकाला 2-3 प्रश्न निर्माण करायचे आहेत, मग यासाठी विद्यार्थी काय करेल? सर्वात आधी पाठ वाचेल, पाठ वाचून बघेल, त्याच्यातला काय कन्सेप्ट मला समजत नाही हे बघेल, मग ते तुम्हाला प्रश्न विचारेल. मग प्रश्न विचारल्याच्या नंतर तुम्ही त्यांना सांगू शकता उत्तर. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो आणि लर्निंग मध्ये त्यांचाच सहभाग आणखी सक्रियपणे त्या ठिकाणी आपण आणू शकतो, सक्रिय सहभाग त्यांचा त्या ठिकाणी करू सुद्धा शकतो. तर सेम डिलिव्हरीचा जो काही कॉन्टेंट आहे हा कॉन्टेंट आपल्याला आपल्या पुस्तकातीलच बघायला भेटतो की पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने कॉन्टेंट दिलेला आहे तोच भाग आपल्याला डिलिव्हरी कॉन्टेंट मध्ये दिसेल. कॉन्क्लुजन म्हणजेच धड्याचा समारोप, त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचे रिफ्लेक्शन क्वेश्चन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. पाठाचा मुख्य उद्देश काय होता हे आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो की विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी समजल्या किंवा नाही समजल्या. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन आहे, क्वीज दिलेले आहेत, काही क्वीज त्या
लेसन प्लॅन मध्ये तुम्हाला दिसतील आणि विद्यार्थ्यांकडून पुनरावृत्ती जर करायची असेल तर ती पुनरावृत्ती कशा पद्धतीने करू शकतो याची सुद्धा माहिती प्रत्येक पाठाच्या शेवटी आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिलेली दिसेल. तर अशा पद्धतीने शिकलेली जी काही संकल्पना आहे ती संकल्पना दृढ करण्यासाठी हा एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे समारोप. आणि समारोपामध्ये रिफ्लेक्टिव्ह क्वेश्चन्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण विचारणार, क्विज त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून पुनरावृत्तीसाठी आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रश्न काही असतील किंवा टास्क वगैरे असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी देणार. आणि हा जो काही होमवर्क आहे तर हा होमवर्क ऍज पर आपल्या पुस्तकामध्ये आहे त्याच पद्धतीचा होमवर्क सुद्धा या ठिकाणी असेल. तर लेसन प्लॅन दिसतो कसा, तर लेसन प्लॅनची या ठिकाणी एक चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत असेल तर तो या ठिकाणी आपण बघू शकतो. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट, त्यानंतर क्लास, ड्युरेशन दिलेला आहे किती वेळेचा असेल तो, त्याच्यानंतर अध्याय क्रमांक आणि चॅप्टर आणि त्याच्यातील टॉपिक, सब टॉपिक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील म्हणजे टॉपिक. त्यानंतर लर्निंग आउटकम की एखादा पाठ आपण विद्यार्थ्यांना शिकवणार मग त्याच्या लर्निंग आउटकम काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. त्याच्यानंतर दुसरा आहे रिसोर्सेस अँड मटेरियल, एखादी कृती आपल्याला तो पाठ करताना आपल्याला एखादी कृती जर करायची असेल तर त्याची तयारी आपण घरूनच करून येणार. मग घरून तयारी करून येणार तर त्यासाठी कोणकोणते रिसोर्सेसची गरज आहे, कोणकोणत्या मटेरियलची गरज आहे तर त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच वर्गात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रिपरेशन करण्याऐवजी वर्गात जाऊनच प्रिपेअर्ड होऊनच वर्गामध्ये आपण काय करत आहोत आता एंट्री करत आहोत. त्याच्यानंतर डिलिव्हरीचा कॉन्टेंट हा सेम आहे जो की आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर कॉन्क्लुजन आहे आणि सर्वात शेवटी होमवर्क आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही लेसन प्लॅन आहे हा लेसन प्लॅन आपल्याला बघायला भेटतो. अशा पद्धतीने लेसन प्लॅनची जी काही माहिती आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने प्रत्येकच लेसन प्लॅन तुम्हाला बघायला भेटेल. तर लेसन प्लॅन मध्ये कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल लेसन प्लॅन संबंधित तर प्लीज आपण विचारू शकता. एनीवन हॅव एनी क्वेश्चन किंवा झालेल्या भागावर थोडक्यामध्ये जर कोणाला बोलायचं असेल ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस नॉलेज चेक मध्ये बघितलं किंवा विद्यार्थ्यांना नॉलेज विषयी माहिती असायला पाहिजे का हा एक पार्ट होता. त्याच्यानंतर कॉन्क्लुजनचा पार्ट आहे, रिफ्लेक्शन क्वेश्चन्स विद्यार्थ्याला विचारायला पाहिजेत का आणि अशा पद्धतीने आतापर्यंत झालेला जो काही भाग आहे आणि एकंदरीत हा जो काही लेसन प्लॅन आहे तर याचा फायदा आपल्याला आश्रम शाळेमध्ये होईल का, काय वाटते आपल्याला? काहीच वाटत नाही. सर लेसन प्लॅन जो आहे ना त्याचा आश्रमशाळेमध्ये किंवा कुठल्या पण शैक्षणिक संस्थेमध्ये त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा होईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका नाही. जी ओके. आता सर जो भाग जो झाला ना लेसन नोट संदर्भात किंवा संपूर्ण तो तुम्ही टॉपिक जो समजावून दिला खूपच सुंदर, फक्त थोडीशी घाई जास्त झाली असं मला वाटतं मनापासून. अच्छा, ऍक्च्युली सर आता इतकं बोलून ना इतक्या ट्रेनिंग घेऊन स्पीड भरपूर वाढली बोलण्याची त्याच्यामुळे थोडं आयुष्य झालंय. पण याच्या अगोदर सर तुमचे प्रशिक्षण आम्ही केली ना तर खूप म्हणजे मजेशीर हसत खेळत सगळं झालं. आज ठराविक वेळेत तुम्हाला पूर्ण करायचं असं मला वाटलं थोडंसं. नाही तसं नाही सर तसं काही नाही. ऍक्च्युली बोलायची स्पीडच तेवढी झाली, आता काय करणार. नाही सर, सुरुवातीला आम्ही तुमचं प्रशिक्षण ऐकलेलं आहे सर. खूप मजेशीर आणि असं ऐकावं असं वाटत होतं. मात्र आज ठराविक वेळेतच पूर्ण करावं असं एकंदरीत वाटलं थोडं. बरं सॉरी सर त्याबद्दल, बट ठीक आहे. ओके, तर इथपर्यंत आपण बघितोय लेसन प्लॅन आणि लेसन प्लॅन संबंधीची माहिती. त्यानंतर थोडक्यामध्ये हॅलो सर. बोला. नमस्कार सर. नमस्कार. आज स्क्रीनवरचे मुद्दे काहीच दिसत नाहीत. तुम्ही सांगता ते नुसतं राऊंड केलेलं फक्त पेन्सिलचं तेवढंच दिसतं, बाकी मुद्दे काहीच दिसत नाहीत. पीडीएफ सर आपल्याला शेअर केली जाईल पण सर्वांना तर दिसतोय सर. आमच्या पण स्क्रीन मध्ये बाजूला आमचं लॅपटॉप आणि फोन पण सुरू आहे तर त्याच्यावर पण दिसतोय सर, क्लिअर दिसत आहे. पूर्ण दिसत नव्हतं व्यवस्थित. दिसतंय आता फक्त जे ते, तुम्ही दाखवताय ना हा ते मोठं अक्षर तेवढंच- दिसतंय पण ते लहान अक्षर काहीच दिसत नाहीत. असं एकदम असं हे अस्पष्ट ना? दिसतंय. हे दिसत नाही ना.
हा नाही अजिबातच सर. दिसत नाही सर. तर याची पीडीएफ आपल्याला पाठवली जाईल, पण हे जे काही पार्ट आहे हे पण क्लिअर नाही दिसत तितकं. आणि तुम्ही एकदम इतकं स्पीडली सांगता की ते मुद्दा कळूस तर पुढे गेलेला असतो. असं म्हणजे ते समजूस तर पळालेलं असतं तुम्ही फार पुढे. म्हणजे तोपर्यंत पकडेपर्यंत खूप धावधाव होते असं. चालेल, विल ट्राय. पुढच्या वेळी थोडं हळू करणार. तर याची पीडीएफ आपल्याला पाठवली जाईल सर, आणि पीडीएफ मध्ये तशी माहिती सुद्धा दिली जाईल, आणि हे सर्व पॉइंट्स आहेत, तर हे पॉइंट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल. आणि जर कदाचित आवश्यक असेल तर रेकॉर्डिंग सेशन्स आपण करतोय, तर गरज असेल तर ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड करून देता येईल सर. गरज तर सर आहेच ना. थँक्यू सर. और जय जी, तो रिकॉर्डिंग वीडियो जो होगा इसका, ये 8 to 12 के थाने के जितने भी ग्रुप्स है वहाँ पे रिकॉर्डिंग वीडियो की लिंक हमें शेयर करना पड़ेगा, तो इसको ओके। आप कीजिएगा और यूट्यूब पे अपलोड कर ठीक है जी। आणखी टॉपिक हो नाही एक टॉपिक आहे छोटूसा, तो कम्प्लीट करूया त्यानंतर. ओके, हा हळूहळू घेऊ. ओके, सॉरी सर्वांना जर एखाद्या वेळी कुठला पॉइंट जर समजलेला नसेल किंवा झालेल्या पॉइंट्सवर काही प्रश्न जर असतील तर पुन्हा मी थोडक्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. अदरवाईज आपण पुढे जाऊया. पुढे जायचं मंगेश सर. आज सर नक्की पुढे जाऊ, फक्त थोडस सावकाश होऊ दे. जी जी जी. आता हा जास्त लांब प्रश्न नाही आहे हा सेशन. बघा, हा एक क्वेश्चन क्राफ्ट आहे, आणि क्वेश्चन क्राफ्ट विषयी ऐकलेला आहे का आपण? क्वेश्चन क्राफ्ट विषयी ऐकलेला आहे का? कधी नाव वगैरे ऐकलेलं असेल किंवा एखादं सत्र आपलं झालेलं असेल, माझी शाळा माझा स्वाभिमान उपक्रमांतर्गत? नाही, नो सर. नो. तर बघा, हा जो काही क्वेश्चन क्राफ्ट आहे हा एक अशा पद्धतीची एक वेबसाईट आहे. वेबसाईट आहे ही. तर या वेबसाईटवर आपण क्लिक केल्याच्या नंतर आपण एका डॅशबोर्डवर पोहोचतो. आपण एका डॅशबोर्डवर पोहोचतो आणि या डॅशबोर्डवर आपल्याला प्रश्न तयार करता येतात. ठीक आहे, विद्यार्थ्यांसाठी आपण प्रश्न तयार करू शकतो या ठिकाणी. आता आपण बघितलं होतं याच्या आधी की प्रिव्हियस नॉलेज विषयी आपण भरपूरदा बोललो. आता हा जो काही प्रिव्हियस नॉलेज आहे, प्रिव्हियस नॉलेज आपल्याला विद्यार्थ्यांचं चेक करायचं आहे, किंवा रिकॅपचे जे काही प्रश्न आहेत, किंवा विद्यार्थ्याला आपल्याला रिकॅप आपण एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलं किंवा टॉपिक आपण शिकवल्याच्या नंतर आपण काय करतो, रिकॅपसाठी प्रश्न निर्माण आपल्याला करायचे आहेत. तर अशा वेळी आपण या क्वेश्चन क्राफ्टचा वापर करू शकतो. आणि क्वेश्चन क्राफ्टचा वापर करत असताना या ठिकाणी क्वेश्चन क्राफ्टचा वापर करत असताना मी आपल्याला प्रॅक्टिकली सुद्धा एखादं वर्गाचं क्वेश्चन क्राफ्ट त्याविषयी आपण एक दाखवणार. त्याआधी बघा, तर क्वेश्चन क्राफ्ट गेलं आणि क्वेश्चन क्राफ्टवर आपण प्रश्न तयार करतो. हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण एकतर यांची जी काही लेवल आहे ही लेवल आपण या ठिकाणी निवडू शकतो. म्हणजे 3 पद्धतीचा, की सर्वात कठीण प्रश्न, मीडियम लेवलचे कठीण प्रश्न आणि कमी कठीण प्रश्न, अशा पद्धतीने 3 लेवलचे कठीण प्रश्न या ठिकाणी निवडू शकतो. त्यानंतर हा जो काही भाग आहे याच्यामध्ये आणखी एक डॅशबोर्ड येतो. त्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला एखादी पीडीएफ असेल तर ती पीडीएफ अपलोड करता येतो. पीडीएफ आहे किंवा एखादी फोटो असेल, एखाद्या पाठाची फोटो आहे तर ती फोटो काढून तुम्ही त्या ठिकाणी पेस्ट करू शकता. हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरा एक पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतो की या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमचा बोर्ड निवडायचा आहे. एकतर सीबीएसई आणि महाराष्ट्र 2 पद्धतीचे बोर्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर त्यामध्ये आपण महाराष्ट्र बोर्ड निवडणार. महाराष्ट्र बोर्ड निवडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला वर्ग निवडायचा आहे, मग विषय निवडायचा आहे आणि त्याच्यातला पाठ निवडायचा आहे. आणि तो पाठ निवडल्याच्या नंतर आपण त्याला सांगणार की या पाठावर मला 5 कठीण प्रश्न, 5 मीडियम पद्धतीचे प्रश्न आणि 5 सोपे प्रश्न, अशा पद्धतीने 15 प्रश्नांचं एक क्वेश्चन तयार करून दे. तर तो आपल्याला एमसीक्यू बेस्ड, ज्याला आपण एमसीक्यू, ज्यामध्ये आपण 4 ऑप्शन असतात, 1 प्रश्न आणि 4 ऑप्शन, तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन क्राफ्टद्वारे आपण तयार करू शकतो.
त्यानंतर ज्यावेळी आपण ओपन करतो त्यावेळी बघा तर अशा पद्धतीचा एक ओपन होतो, म्हणजे जेव्हा लिंक आणि लिंक दिल्यावर तुम्ही ज्यावेळी क्लिक करता तर क्लिक केल्याच्या नंतर आपण अपलोड अ डॉक्युमेंट, तर या ठिकाणी जर डॉक्युमेंट जर अपलोड केलं तर मग या ठिकाणी सेकंड प्रोसेस काय येतो, प्रॉम्प्ट. प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर आपण या AI ला, हा जो काही हा सुद्धा एक प्रकारचा AI आहे आणि या AI ला आपण काय करतो, काही सूचना देतो. सूचना असेल किंवा काही माहिती असेल, सूचना किंवा माहिती असेल, तर ही सूचना असेल किंवा ही माहिती असेल आपण या AI ला देतो. आणि ऑलरेडी आपण एक डॉक्युमेंट अपलोड केलेलं असेल, मग हा डॉक्युमेंट म्हणजे काय, तर हा डॉक्युमेंट होऊ शकतो एक तर पाठ असेल, त्या पाठाविषयीचा एखादी PDF फाईल असेल, ती PDF फाईल आपण या ठिकाणी अपलोड केली, किंवा एखादी फोटो असेल तर ती फोटो सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड केली आणि त्या फोटोच्या आधारावर आपण त्याला प्रॉम्प्ट देणार. आणि प्रॉम्प्ट म्हणजेच काही सूचना किंवा काही माहिती असेल तर ती माहिती आपण या ठिकाणी देणार. हा एक भाग आपण या ठिकाणी निवडू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे जनरेटिव्ह क्वेश्चन. तर यामध्ये ज्यावेळी आपण जातो, जे की मी सांगितलं, ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह क्वेश्चन मध्ये जर गेलं तर यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 3 ऑप्शन येतात. एक, तुम्ही फाईल अपलोड करून प्रश्न तयार करू शकता, मग त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट लिहावा लागेल आपल्याला, म्हणजे सूचना द्यावी लागेल. एक असा भाग ज्याच्यामध्ये फक्त प्रॉम्प्टचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रश्न तयार करायचे आहेत. मग या ठिकाणी तयार करताना काय, तर या ठिकाणी त्याला सांगणार की महाराष्ट्र बोर्ड मधील एखादा वर्गातील एखादा पाठ आपण त्याला सांगणार, 11व्या वर्गातील गणितातील पहिला पाठाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल. आणि मग तो दिल्याच्या नंतर त्याला सांगावं लागेल की या भागावर प्रश्न तयार करायचे आहेत. मग ते प्रश्नांची निवड वगैरे आपल्याला स्वतः करावी लागते की कशा पद्धतीने आपल्याला ते करणार, तर ते या ठिकाणी होणार. पण सर्वात इझी असेल आपल्यासाठी तर त्याच्यामध्ये डायरेक्टली बोर्ड निवडणे, स्वतः बोर्ड निवडणे, महाराष्ट्र बोर्ड आपण त्या ठिकाणी निवडणार. मग त्याच्यानंतर आपला वर्ग निवडणार, विषय निवडणार आणि आपण डायरेक्ट त्याला प्रश्न तयार करायला सांगणार. तर यामध्ये ब्लूम्स टेक्झॉनॉमी आपण बघितलं, ज्याच्यामध्ये 6 स्टेप्स आहेत. एखादी गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर त्यासाठीचे 6 स्टेप्स, जे की आपण मागील वर्षी जे काही 12वीचं सत्र केलेलं आहे किंवा 12वीचं इन पर्सन ट्रेनिंग आपण केलेले आहेत, तर त्या इन पर्सन ट्रेनिंग मध्ये आपण ब्लूम्स टेक्झॉनॉमी बद्दल भरपूर प्रमाणात बोललो आणि त्याविषयीची ट्रेनिंग सुद्धा आपण मागच्या वर्षी दिली होती. त्याच्यानंतर डिफिकल्टी लेवल, जे आता मी आपल्याला सांगितलंय की लो लेवल असेल, त्याच्यानंतर मिडियम लेवल असेल आणि त्याच्यानंतर एक हाय लेवल असेल. तर अशा पद्धतीने आपण लेवल या ठिकाणी डिसाईड करू शकतो. त्याच्यानंतर आहे आणि स्टाईल अनालिसिस. आता स्टाईल अनालिसिस म्हणजे काय, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आपल्याला कोणतं नॉलेज घ्यायचं आहे, विद्यार्थ्यांना समजलेलं आहे का, किंवा विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पाहिजेत का, किंवा विद्यार्थी त्याचा ऍप्लिकेशन कोणत्या ठिकाणी करू शकतो का, त्याचा वापर एखाद्या ठिकाणी करू शकतो का. तर अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न तयार करून देतो तो, की वापरासंबंधीचे प्रश्न, की याचा वापर या ठिकाणी होतोय तर मग कुठली कन्सेप्ट या ठिकाणी लागेल, तशा पद्धतीचे तो प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला तयार करून देतो. मागील वर्षी क्वेश्चन क्राफ्टचा वापर करून जवळपास 10,000 पेक्षा जास्त प्रश्न या क्वेश्चन क्राफ्टद्वारे शिक्षकांद्वारे तयार करण्यात आलेला आहेत आणि जवळपास 5,000 पेक्षा जास्त शिक्षकांनी याचा वापर केलेला आहे. आणि 95% त्यांचं जे काही स्कोरिंग आहे किंवा त्यांचं जे काही फीडबॅक आहे ते आपल्याला बेस्ट पद्धतीचं या ठिकाणी बघायला भेटते. आणि हा एक AI-चाच एक पद्धतीचा वापर करून तयार केलेला एक वेबसाईट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता क्वेश्चन क्राफ्टचा वापर आपण ज्यावेळी करतो त्यावेळी प्रिव्हियस इयर्स चे जे काही आपल्याला क्वेश्चन तयार करायचे आहेत किंवा प्रिव्हियस नॉलेज क्वेश्चन्स आपल्याला तयार करायचे आहेत, तर त्या प्रिव्हियस नॉलेज क्वेश्चन साठी आपण याचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होईल, तर टाइम वाचेल, त्याच्यामुळे अनशुअर क्वालिटी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये बघायला भेटतो. आणि ऑर्गनाइज म्हणजे काय, तर मॅनेज डॉक्युमेंट असतील, त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी ज्यावेळी लॉग इन करता त्यावेळी आपल्याला गुगल अकाउंटला लॉग इन करावा लागतो आणि गुगल अकाउंटला लॉग इन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला तुमचं जे काही हे असेल अकाउंट असतो आपला, तर त्या अकाउंटवर ऑलरेडी ते क्वेश्चन सेट्स वगैरे असेल तुम्ही तयार केलेलं, तर ते सर्वच्या सर्व त्या ठिकाणी सेव्ह केलेले असतात. तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करतो. आणि जेव्हा जितक्या जास्त पद्धतीने तुम्ही या ठिकाणी क्वेश्चनचा वापर करणार, तर तितक्याच प्रमाणामध्ये क्वेश्चन क्राफ्ट सुद्धा मग आपल्याला आपली जी काही प्रॉम्प्ट आहे, म्हणजे आपण त्याला जे काही सूचना देतो
तर ह्या सूचना त्याला समजतात की आता यांच्यापासून आपण एखादा फाईल जर त्याला दिली आणि ते आपण डायरेक्टली अपलोड केलं तरी त्यांना त्या वापर आपण जितका जास्त करणार तितका तर त्याला हे समजेल की आता यांना कशाची गरज आहे. म्हणजे जितका जास्त आपण या क्वेश्चन क्राफ्टचा वापर करतो किंवा जितका जास्त कुठल्याही एआय टूलचा तुम्ही वापर करणार, कुठलाच एआय असेल, मग ChatGPT आहे, जेमिनी आहे किंवा मग क्लाउड आहे, अशा पद्धतीचे वेगळे वेगळे नोटबुक, LM असे भरपूर सारे एआय टूल आहेत. तर या टूलचा तुम्ही जितका जास्त वापर करता तितका जास्त तो आपल्याला समजतो, तितका जास्त तो आपल्याला समजून सुद्धा त्या ठिकाणी तो घेतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही एआय टूल आहे क्वेश्चन क्राफ्ट याचा वापर करून प्रश्न तयार करायचे आहेत. भरपूर सारे प्रश्न तुम्ही या ठिकाणामधून तयार करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन क्राफ्टचा वापर करायचा आहे आणि सोबतच लेसन प्लॅन्स आपल्याला शाळेमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. क्वेश्चन क्राफ्टची लिंक सुद्धा आपल्याला शाळेमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. सोबतच त्या ठिकाणी जे काही लेसन प्लॅन आहेत, लेसन प्लॅन साठीचे पीडीएफ सुद्धा आपल्याला दिलं जाईल. तर त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला लिंक दिलेल्या असतील तर त्या लिंकच्या आधारावर तो लेसन प्लॅन तुम्ही ओपन करू शकता आणि लेसन प्लॅनचा वापर वर्गामध्ये करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा जो काही हा सत्र होता, हा सत्र या ठिकाणी संपलेला आहे. सर थोडं या ठिकाणी बोलतील आणि त्याच्यानंतर मी जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड एकदा ओपन करून दाखवतोय आपल्याला. तोपर्यंत सर प्लीज मी एक डॅशबोर्ड ओपन करतो आतमधून. सगळ्यांना नमस्कार. ठाकूर सर, सुरुवातीपासून बघतोय मी ठाकूर सर पूर्णपणे आजचं प्रशिक्षण ऐकतायत. ठाकूर सर व्हिडिओ बंद झाला तुमचा. तर ह्या ठिकाणी आज आपले प्रशांत बोरकर सर आहेत. त्यांनी सकाळपासून जवळजवळ मला वाटतं सकाळी 2 तास आणि आता जवळजवळ 1.5 तास कंटिन्यू नाही का प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचा थोडासा स्पीड वाढला असेल, परंतु पुढे असं होणार नाहीये. त्यांनी आता सांगितलेलं आहे, कारण की सारखं स्पीड त्यांचा वाढत चाललेला असं तुम्ही प्रत्येक शिक्षकांनी काहींनी नोंदविलं आहे या ठिकाणी, परंतु आता होणार नाहीये. आज त्यांनी जे आपल्याला लेसन प्लॅनिंगबद्दल जे सांगितलेलं आहे, आपण हर्बर्टची पंचपदी आपण पहिले वापर करायचो, त्याप्रमाणे आपण पाठ काढायचो. परंतु यामुळे थोडंसं आणखी भर टाकून त्यांनी जी पद्धतीने सांगितलेलं आहे ते फार अतिशय छान सांगितलेलं आहे. आणि शेवटचं जे क्राफ्ट की जी एक साईट सांगितली, वेबसाईट, की त्याच्यावर आपल्याला ज्या विषयाप्रमाणे कोणत्या ते जे प्रश्न आपल्याला पाहिजे असतील त्याप्रमाणे ते काढता येतील. हा हे एक सुंदर त्यांनी असं आपल्याला उपक्रम सांगितलेला आहे की ज्याचा आपण वापर वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे आणखी आपल्याला काही प्रश्न असतात, त्या MCQ टाईप पण प्रश्न आहे त्याच्यामध्ये, ते अशी आपल्याला प्रश्नांची संख्या काढून विद्यार्थ्यांकडून आपल्याला सराव करून घेता येईल. आजचं हे प्रथम फाउंडेशनचं माझी शाळा माझा स्वाभिमान हे जे प्रशिक्षण आहे हे आपल्या ठाणा ATच्या अंतर्गत जे स्टुडिओ उभारलेलं आहे त्या ठिकाणून आज घेतलेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये माननीय अपर आयुक्त कदम साहेब जॉईन झाले होते, पण आता दुपारी त्यांची थोडक्यात मला थोड्या वेळ जॉईन होऊन विषय असल्यामुळे ते गेले. तर या ठिकाणी आपण ह्या प्रशिक्षणात जॉईन झालेत, सगळ्यांनी शांतपणे ऐकलं, जे चॅट बॉक्समध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आमच्या स्टुडिओकडून आणि प्रशांत बोरकर सरांचा आभार मानतो. आणि उद्याही असं प्रशिक्षण मला वाटतं सकाळच्या वेळेस एक प्रशिक्षण आहे 5 ते 7चं आणि दुपारी अधीक्षक आणि अधीक्षकांचं प्रशिक्षण आहे. तरी आपल्या शाळेतील ह्या लोकांना या प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यास सांगावे ही विनंती. धन्यवाद. ठाकूर सर काही बोलताय का? आवाज येत नाही. धन्यवाद सर, धन्यवाद. ओके धन्यवाद सर, धन्यवाद. ओके.